आपल्या सोलापूरचा स्वाभिमान अभिमान आदरणीय प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे या खासदार झाल्याबद्दल आपण सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सन्मान करीत आहोत। यापूर्वी शिवसेनेच्या प्रवक्तेपदी निवड झाल्यानंतर आदरणीय ताईंचा आपण इथं सन्मान केला होता। त्यानंतर आज खासदार झाल्यानंतर आदरणीय ताईंचा इथं आपण सत्कार करीत आहोत। पत्रकार ते खासदार ही निश्चितच आम्हाला गर्वाची गोष्ट आहे आणि प्रवक्ते झाल्यानंतर सत्कार केला आणि खासदार झाल्यानंतर आम्ही सत्कार करीत आहोत। पुढं मंत्रीपद लाभल्यानंतर ही ताई सदिच्छा व्यक्त करतो आणि आपला सत्कार करीत आहोत। मी आपल्या या सोलापूरचा अभिमान खासदार झाला अवघ्या सोलापूरकरांना निश्चितच एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। काम करो ऐसा कि पहचान बन जाए, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, यूं ही जिंदगी काट लेते हैं सभी, यूं ही जिंदगी काट लेते हैं सभी, लेकिन ऐसी जिंदगी जियो कि मिसाल बन जाए, लेकिन ऐसी जिंदगी जियो कि मिसाल बन जाए। एक मिसाल आदरणीय ताईंनी इथे निर्माण केलेली आहे। सर्वांना हेवा वाटावा, सर्वांना गर्व वाटावा असं हे खासदारकीचं पद त्यांना मिळालेलं आहे। याबद्दल निश्चितच आम्हाला सर्वांना आनंद वाटतो। या प्रसंगी आमच्या सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम बापू खेलवडे इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर नगरसेवक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय मनीषांना हे तिथे उपस्थित आहेत। आपल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक आदरणीय अमर बापू शिंदे इथं उपस्थित आहेत। त्याचबरोबर अमर पाटील साहेब इथं उपस्थित आहेत, महाराज इथं उपस्थित आहेत, आमचे सरचिटणीस सागरदादा सुरवसे उपस्थित आहेत, सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत। मी इथं आवर्जून एवढं इथं सांगू शकतो की हिस्ट्री टेल्स अस powerful peoples come from powerful places, but history was wrong. Powerful peoples make places powerful. कष्टकऱ्यांच्या वस्तूतून आलेल्या ताईंनी एक नवा इतिहास घडवला आहे। निश्चितच आम्हाला ताई अभिमान वाटतो। मी विनंती करतो की केदारना बापू सर्वांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा। जरा मागया जरा समोर बघा एक सेकंड ओके चलो ताईंना विनंती एक दोन शब्द त्यांनी बोलावं। श्रमिक पत्रकार संघाचे सन्माननीय अध्यक्ष विक्रम बापू खेलवडे, मराठी राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष नूतन नगरसेवक राजीव पाटील, महेश दादा के, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, नगरसेवक गटनेते माझे बंधू अमोल बापू शिंदे, माननीय जिल्हा प्रमुख अमर दादा, किरण दादा आणि समोर बसलेल्या माझ्या सगळ्या पत्रकार भावांना आज इथं खरं तर खासदार म्हणून आले नाही, पत्रकार म्हणून आले। कारण सोलापूरच्या एका चर्चबद्राम वस्तीत राहणाऱ्या माझ्यासारख्या गरीबाच्या पोरीला जर पत्रकारितेचा गिलमानमधून मी सुरुवात केली न्यूज रिडिंगची, तर तो वारसा मिळाला नसता तर कदाचित आज मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते। त्यामुळेच आज इथं येताना या पत्रकार संघाच्या पायरीवरती नतमस्तक होऊन आले। कारण या पत्रकारितेनेच मला बोलण्याचं बळ दिलं, लिहिण्याचं बळ दिलं आणि विचार व्यक्त करण्याचं बळ दिलं। आपण जे प्रेम व्यक्त केलं वेळोवेळी
जेव्हा मी निवेदिका होते, जेव्हा मी पत्रकार होते, जेव्हा मी वक्ता होते, जेव्हा मी प्राध्यापिका होते, नंतर मी प्रवक्ता झाले. प्रत्येक वेळेला तुम्ही फक्त पत्रकार म्हणून नाही तर तुमची बहीण म्हणून माझ्या पाठीशी भावासारखे उभे राहिलात. प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत, माझ्या प्रत्येक यशामध्ये, माझ्या प्रत्येक संकटामध्ये तुम्ही सगळे पहाडासारखे पाठीशी होतात. त्यामुळे मी लढत राहिले. आज खासदारकी मिळालेली आहे ती मला नाही आहे, सोलापूरचा प्रत्येक पत्रकार खासदार झालेला आहे. आणि मला वाटतं की महायुतीमध्ये आमचे एक भाऊ पत्रकार हे नगरसेवक झालेले आहेत, एक पत्रकार खासदार झालेले आहे, पत्रकारांचे आजचे दिन आलेले आहेत. आणि त्यामुळे एवढीच मी या ठिकाणी विनंती करते की याच्या आधी जसे माझ्या पाठीशी उभे होतात तसेच इथून पुढे माझ्या पाठीशी उभे राहा, लढण्याचं बळ द्या. नक्कीच एक पत्रकार, एक शिक्षिका, एक निवेदिका, एक मागासवर्गीय गरीब समाजातली मुलगी म्हणून सर्वोच्च सभागृहात जातीये. तुमचं बळ, सोलापूरकरांच्या प्रेमाचं बळ माझ्या पाठीशी हवंय. लढत राहील आणि तुम्हा सगळ्यांना अभिमान वाटेल असा सोलापूरच्या गल्लीचा आवाज दिल्लीमध्ये पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या प्रेमामुळे